सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक. त्यातली जी सध्या गोष्ट आपण वाचत आहोत तिचं नाव आहे 2 ध्रुवांवर. मागच्या भागात आपण बघितलं की लिंकनने मेरीला तुला हवं तेवढे खरेदी कर असं सांगितलं. त्यामुळे तिने खरेदी करायचा सपाटाच लावला. पण नको त्या गोष्टी आवडल्या नाहीत त्या गोष्टी ती परत करायची. त्यामुळे दुकानदार तिला आमच्याकडे नाही अशी उत्तरं द्यायला लागले. आता त्याच्या पुढे आपण बघूया काय होतंय ते. लिंकनने मात्र एकही पैसा उगीचच खर्च करू नये याकडे मेरीचं लक्ष असे. एकदा लिंकननं त्याच्या पक्षाच्या संपादक मित्राच्या वृत्तपत्राची वर्गणी भरली. तो अंक पाहिल्यावर मेरीचं पित्त खवळलं. घरात इतकी वृत्तपत्र आहेत, त्यात ही आणखी भर कशाला? ही नुसती पैशाची उधळपट्टी आहे. ती एवढं म्हणून थांबली नाही, तर लिंकन बाहेर गेल्यावर तिनं संपादकाला खरमरीत पत्र लिहिलं. तुमचं वृत्तपत्र भिक्कार आहे. संपादकानं ते पत्र छापलं आणि लिंकनकडे जाहीरपणे खुलासा मागितला. या प्रकरणामुळे लिंकनला प्रचंड मनस्ताप झाला. तो खचला, आजारी पडला. एकीकडे राजकारणाच्या आघाडीवर भरारी मारत असताना घरच्या आघाडीवर मात्र तो पराभूत होत होता. कधीकधी मेरीचा मूड चांगला असे. लिंकन कोर्टाच्या कामासाठी बाहेरगावी जाणार असेल तर ती त्याचे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवी. आपला नवरा रुबाबदार दिसावा ही तिची अपेक्षा असे. लिंकनला दरवाजापर्यंत जाऊन निरोप देऊन आली की तिला त्याचे इस्त्री केलेले कपडे घरातच दिसत. लिंकनच्या बॅगेत इस्त्रीच्या कपड्यांऐवजी भरलेली असत पुस्तकं. मग ती बेचैन व्हायची. आता तो मळकट कपडे घालून कोर्टात जाईल. कोटावर धुळीचे थर असतील, त्यावर हा ब्रश देखील मारणार नाही. राजकारणात पुढं जायचं असेल तर कसं रुबाबदार राहायला पाहिजे. पण हा कसा वेंधळ्यासारखा राहतो, अगदीच गावंढळ. कसा सुधरायचा याला? मग हा राग लिंकन घरी आला की त्याच्यावर निघत असे. तो दारात दिसला की ती त्याला म्हणायची, ग्लॅड टू सी यू. एवढंसुद्धा तुला म्हणता येत नाही का? लिंकन म्हणायचा, असं म्हणायची गरजच काय? तुला बघून मला आनंदच होतो. मग ते सांगायला कशाला पाहिजे? मेरी म्हणायची, अरे या मॅनर्स असतात, त्या पाळायच्या असतात. आणि हे काय? घरात मोजे घालून का वावरतोस? सपाता घाल की. आणि जेवायला बसल्यावर ब्रेडला लोणी लावायला खिशातला पेन्सिल तासायचा चाकू का वापरतोस? टेबलावरची सुरी का वापरत नाहीस? आणि हे बघ, काटे चमचे असे समांतर ठेवायचे असतात. शी, चिकन खाल्ल्यावर हाडं अशी टेबलक्लॉथवर का ठेवतोस? रोज दाढी कर हे सुद्धा मी तुला सांगायला हवं का? आणखी एक, दार वाजलं तर ते उघडायला तू का उठतोस? घरात मोलकरीण आहे ना? जमिनीवर पडून मोठमोठ्यानं वर्तमानपत्र वाचणं मला अजिबात आवडत नाही. तसंच माझ्या मैत्रिणी आल्यावर घरच्या कपड्यात तू अजिबात बाहेर येऊ नकोस सांगून ठेवते. मेरीच्या या स्वभावामुळे लिंकन कुणालाही आपल्या घरी बोलवत नसे. बाहेरचं काम संपल्यावर तू उगाचच कुठेतरी वेळ काढी. रस्त्यावर फेऱ्या मारत राही. ऑफिस 9 वाजता सुरू होत असलं तरी 7 वाजताच घराच्या बाहेर पडे. फिरतीवर असला तर शनिवारी रविवारी घरी येत नसे. त्याचं मुलांवर खूप प्रेम होतं. त्यामुळं अगदीच मुलांची ओढ वाटली तरच येई. कधीकधी तो खूप उदास खिन्न होई. खिडकीतून दूरवर बघत बसे. तर कधी त्याची आवडती कविता मॉर्टॅलिटी ही वाचत बसे. त्याच्या मित्रांनी लिहिलंय, एकदा तो रात्री कागदावर रेघोट्या काढत होता आणि सकाळी सर्व उठले तरी तो रेघोट्याच काढीत होता. त्याच्या या गूढ व्यक्तिमत्वाचा थांग लागत नव्हता आणि त्याला समजून घेणारं कुणीही नव्हतं. विनोदाची अप्रतिम देणगी त्याला होती. लोक त्याच्या गोष्टी ऐकत आणि पोट धरून हसत. पण त्याचा परमप्रिय मित्रांना त्याचे घरचे दुःख पाहवत नसे.
घरी येतानाही नेहमी उदास खिन्न का असतो, हे कोडं मेरीला उमगत नसे. मेरी मूडमध्ये असली की त्याला मदत करी. राजकारणात तिला रस होता, पण सामाजिक प्रतिष्ठा तिला जास्त महत्त्वाची वाटायची. ती प्रतिष्ठेसाठी हपापलेली होती. तिचं सुख मिळवायचे मार्ग पार्थिव आणि बटबटीत होते. आत्मविकासात तर ती लिंकनच्या कितीतरी मागे होती आणि या अज्ञानातच तिचं सुख सामावलेलं होतं. या उलट उदात्तता, परोपकार हा लिंकनचा स्थायी भाव होता. दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यात त्याला आनंद मिळत असे. त्याला मुलं अतिशय आवडत. तो त्यांच्याशी गोट्या भोवरे खेळत असे. त्यांच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करी. त्यांचे हातपाय धुळीने माखलेले असले तरी त्यांना जवळ घे. मुलांनी धुमाकूळ घातला तरी त्यांना तो बोलत नसे. मुलं लिंकनच्या ऑफिसात गेली की कधी दौतुपडी करीत, टाकाचं नीब मोडून टाकत. यामुळं लिंकनच्या भागीदाराला या मुलांना चांगलं वठणीवर आणावं असं वाटे. पण लिंकन मात्र शांत असे. स्वतःचं बालपण अतिशय कष्टात गेल्यामुळे आपल्या मुलांना बालपणाचा आनंद उपभोगू द्यावा अशी त्याची इच्छा होती. साहजिकच मुलांना वडील आवडत. मेरी याबाबत कडक होती. ती मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करी, पण मुलं त्याकडे लक्ष देत नसत. त्यामुळे लिंकन मुलांना वळण लावत नाही अशी तिची तक्रार असे. लिंकन रविवारी चर्चमध्ये येत नसे, त्याबद्दलही मेरी नाखुश असे. तेव्हा तो म्हणायचा, मी चांगली गोष्ट केली की मला आनंद होतो, वाईट गोष्ट केली की दुःख होतं. यालाच मी धार्मिक वागणं म्हणतो. शिवाय मला तुझे एटिकेट्स मॅनर्स कळत नाहीत. त्यापेक्षा तू एकटीच जा, मी मुलांना सांभाळतो. एकदा खरंच मेरी एकटीच चर्चमध्ये गेली. लिंकनने दोघा मुलांना बाबागडीत घातलं. एका हातात बाबागडीचं हँडल आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन तो घरासमोरच्या फुटपाथवर फिरत राहिला. बाबागडीत मुलांची मारामारी झाली. एकानं दुसऱ्याला ढकललं, दुसरा गाडीबाहेर पडला. पण लिंकनचं अजिबात लक्ष नव्हतं. त्याचं पुस्तक वाचन चालू होतं. एवढ्यात मेरी तिथं आली आणि कडाडलीच, अरे काय हे, तुझ्यावर मुलं सोपवून गेले तर तू आपलं वाचत बसलास. हा इकडे मातीत पडलाय, तिकडे तुझं लक्षच नाही. ये ये राजा, घेते मी तुला, चल आपण घरात जाऊ. अरे बघ तरी याला किती लागलंय ते. पण लिंकननं केव्हाच घरातून धूम ठोकली होती. हा प्रसंग मेरीला लिंकनचा पाण उतारा करायला महिनाभर पुरला. कधी कधी नोकरांवर राग निघे. साधी कपबशी फुटली तरी ती पगारातून पैसे कापत असे. त्यांना खूप टाकून बोले, त्यामुळे नोकर टिकत नसत. नोकरांना नोकरांसारखं वागवलं नाही तर ते डोक्यावर बसतात असं तिचं मत होतं. ती म्हणायची की जर लिंकनच्या मागे जगले वाचले तर दक्षिणेकडील राज्यात जाईन. तिथे गुलामांची चांगली सोय आहे आणि त्यांनीही जर ऐकलं नाही तर त्यांना खांबांना बांधून फटके मारून वठणीवर आणेन. या उलट लिंकनचं म्हणणं होतं, सर्व माणसांना जन्मतः स्वातंत्र्य सुखप्राप्ती या बाबतीत समान मूलभूत हक्क आहेत. गुलामगिरी नष्ट करूया असा उद्बोध करणाऱ्या लिंकनच्या घरात मात्र नोकरांना गुलामासारखं वागवलं पाहिजे असं त्याची पत्नीच म्हणत होती. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.